ओम शांती. आजची तारीख आहे 26/1/2026. आज विशेष प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्ही अर्धा कल्प ज्यांची भक्ती केली आहे तेच पिता स्वतः तुम्हाला शिकवत आहेत. या शिक्षणाद्वारेच तुम्ही देवी देवता बनता. प्रश्न आहे, योग बलाच्या लिफ्टची कोणती कमाल आहे? म्हणजे आपण जो योग करतो, बाबांची आठवण करतो, त्याची जी शक्ती प्राप्त होते ती एक लिफ्ट आहे आणि त्याची कोणती कमाल आहे? तर उत्तर आहे, तुम्ही मुले योग बलाच्या लिफ्टद्वारे सेकंदामध्ये वर चढता. अर्थात सेकंदामध्ये तुम्हाला जीवनमुक्तीचा वारसा मिळतो. तुम्ही जाणता, शिडी उतरण्यासाठी 5000 वर्ष लागली आहेत आणि चढता एका सेकंदामध्ये. हीच योग बलाची कमाल आहे. बाबांच्या आठवणीद्वारेच सर्व पापे नष्ट होतात आणि आत्मा सत्वप्रधान बनते. ओम शांती. रुहानी बाबा रुहानी मुलांना बसून समजून सांगत आहेत. रुहानी बाबांची महिमा तर मुलांना सांगितली आहे. ते ज्ञानाचा सागर, सतचित आनंद स्वरूप आहे, शांतीचे सागर आहेत. त्यांच्यासाठी सर्व बेहदची शिफ्ते म्हणजे वैशिष्ट्ये सांगितली जातात. आता बाबा आहेत ज्ञानाचे सागर आणि यावेळी जे काही मनुष्य आहेत ते सर्वजण जाणतात की आपण भक्तीचे सागर आहोत. भक्तीमध्ये जो सर्वात जास्त भक्ती करणारा असतो तर त्याला मान मिळतो. यावेळी कलियुगामध्ये आहे भक्ती, दुःख आणि सतयुगामध्ये आहे ज्ञानाचे सुख. म्हणजे असं नाही की ज्ञान आहे आपण तिथे ज्ञान घेतो, नाही. तर बाबा संगम युगामध्ये ज्ञानाचे सागर येऊन आपल्याला ज्ञान देतात. तर ही महिमा केवळ बाबांचीच आहे आणि आम्हा मुलांची सुद्धा आहे. कारण बाबा मुलांना शिकवितात, ज्ञान देतात. तर मुले सुद्धा मास्टर ज्ञानाचे सागर बनतात. चारही बाजूला भक्ती मार्गामध्ये परिक्रमा लावतात, तीर्थयात्रा करतात. तर जितका वेळ परिक्रमा लावत असतात तर तितका वेळ ते विकारामध्ये जात नाहीत किंवा कुठलंही व्यसन, दारू वगैरे घेत नाहीत, कुठल्या छीची वस्तू खात पित नाहीत. कधी बद्रीनाथला जातात तर कधी काशीला फेरी मारतात. भक्ती करतात भगवंताची. आता भगवान तर एकच असायला हवा ना. सर्वत्र परिक्रमा तर करता कामा नये. शिव बाबांच्या तीर्थक्षेत्राची देखील परिक्रमा करतात. तर सर्वात मोठे तीर्थस्थान आहे ते म्हणजे बनारसचे. त्याचं गायन केलं जातं, ज्याला शिवाची पुरी म्हटलं जातं. सर्वत्र जातात, परंतु ज्यांचे दर्शन घेण्याकरिता जातात किंवा ज्यांची भक्ती करतात त्यांचीच बायोग्राफी किंवा ऑक्युपेशन म्हणजेच काय की त्यांनी कधी येऊन कर्तव्य केलं, त्यांची जीवन कहाणी काय, कोणतं कर्तव्य ते करतात याविषयी कोणालाच ठाऊक नाही. म्हणून त्याला म्हटलं जातं अंधश्रद्धा. कोणाची पूजा करणे, डोके टेकवणे आणि त्यांच्या जीवन कहाणीला न जाणणे यालाच म्हटलं जातं ब्लाइंड फेथ म्हणजेच अंधविश्वास, अंधश्रद्धा. घरामध्ये देखील साजरे करतात. देवींची किती पूजा करतात, मातीच्या किंवा दगडाच्या देवी बनवून त्यांचा खूप शृंगार करतात. समजा लक्ष्मीची मूर्ती बनवतात, त्यांना विचारा की यांची बायोग्राफी सांगा, तर म्हणतील की सतयुगाची महाराणी होती आणि त्रेताची मग कोण, तर सीता होती. बाकी यांनी मग किती वेळ राज्य केले, म्हणजे लक्ष्मीने किती वेळ राज्य केले किंवा सीतेचे राज्य किती वेळ होते हे विचारलं तर ते कधीपर्यंत त्यांचं राज्य चाललं हे कोणीही जाणत नाही. बाबा म्हणतात की सर्वजण बाबांना म्हणतात
भक्ती मार्ग मध्ये अर्धा कल्प त्यांना बोलवलं आणि म्हणाले की बाबा पावन बनवा आणि तुमचा परिचय देखील द्या की तुम्ही कोण आहात. तर बाबांनी सांगितले की तुम्ही आत्मा बिंदू आहात. आत्म्यालाच इथे शरीर मिळालेले आहे म्हणून इथे कर्म करते आत्मा. देवतांसाठी सुद्धा म्हणता येईल की सतयुगामध्ये देवता राज्य करून गेले आहेत. ख्रिश्चन लोक तर समजतात की खरोखरच गॉड फादरने पॅराडाईज म्हणजेच स्वर्ग स्थापन केला होता आणि आपण तिथे नव्हतो. म्हणजे ख्रिश्चन लोक असे समजतात की खरोखरच गॉड फादरने स्वर्ग स्थापन केला होता आणि आपण तिथे नव्हतो. भारतामध्ये पॅराडाईज स्वर्ग होता. तर बाबा म्हणतात की ही सुद्धा त्यांची चांगली बुद्धी आहे की ते हे समजतात. भारतवासी सतोप्रधान देखील बनतात तर मग तमोप्रधान देखील बनतात. बाकी जे ख्रिश्चन धर्मवाले आहेत किंवा नंतर आलेले आत्मे आहेत तर ते इतकं सुखही पाहत नाहीत तर दुःख देखील तितकं पाहत नाहीत. मग बाबा म्हणतात की जसं ख्रिश्चन धर्म स्थापन झाला त्यावेळेला येशू ख्रिस्त एक होते आणि नंतर मग एकापासून 2, 4 असे वाढत गेले आणि नंतर त्यांची संख्या वृद्धिंगत होत गेली. त्याचप्रमाणे ब्रह्मा सुद्धा एकटाच होता ना. एकापासून किती वृद्धी झाली आहे आणि अजून कितीतरी वृद्धी होणार आहे. किती वृद्धी होईल तर बाबा सांगतात की जितके सूर्यवंशी आणि चंद्रवंशी बनणार आहेत तितकी वृद्धी होईल. आम्हा सर्व आत्म्यांचे पिता एक अनादि पिता आहेत. मग सृष्टीचे चक्र फिरत राहते. तर जसे सृष्टीचे चक्र फिरत राहते तर सुरुवातीलाच सगळेच मनुष्य कायमचे तर नसतात ना, जे सुरुवातीपासून येत नाही. तर आत्म्यांना भिन्न भिन्न पाठ वाजवायचा आहे. मग ज्याच्या त्याच्या पाठनुसार जो तो ज्या त्या समयानुसार या धर्तीवर येऊन शरीर धारण करून पाठ बजावतात. बाबा सांगतात की हे जे मनुष्य सृष्टीरूपी झाड जे आहे तर याचे सर्वात पहिले खोड आहे ते म्हणजे देवी देवतांचे. मग त्याच्यापासून शाखा निघाल्या आहेत. मग वेगवेगळ्या धर्मांच्या शाखा निघालेल्या आहेत. तर बाबा समजावून सांगतात की मुलांनो मी येऊन काय करतो. तर आत्म्यामध्येच याची धारणा होते. बाबा सांगत आहेत की मी कसा आलो. तर बाबा सांगतात की तुम्ही सर्व मुले जेव्हा पतित बनतात तर आठवण करतात. सतयुग त्रेतायुगामध्ये तर तुम्ही सुखी होता त्यामुळे आठवण करत नव्हता. द्वापरच्या नंतर जेव्हा दुःख वाढलं तेव्हा मला बोलावलं आहे की हे परमपिता परमात्मा बाबा. तर बाबा म्हणतात मी म्हणतो होय बाळांनो ऐकले काय पाहिजे आहे. तर म्हणतात की बाबा येऊन पतितांना पावन बनवा. बाबा आम्ही खूप दुःखी पतित आहोत. येऊन आम्हाला पावन बनवा. आमच्यावर कृपा करा. आशीर्वाद करा. तर तुम्ही मला बोलवले आहे की बाबा येऊन पतितांना पावन बनवा. पावन सतयुगाला म्हटले जाते. हे देखील बाबा स्वतः सांगत आहे. ड्रामा प्लॅन अनुसार संगम युग असते. सृष्टी जुनी होते तेव्हा मी येतो. तर बाबा म्हणतात की तुम्ही समजतात की संन्यासी देखील 2 प्रकारचे आहेत. तर ज्यांना आज संन्यासी म्हटलं जातं ते आहेत हठयोगी. त्यांना राजयोगी म्हटलं जात नाही. त्यांचा आहे हदचा संन्यास. म्हणजे ते घरदार सोडून जंगलामध्ये जातात, संन्यास करतात. त्या गुरूंचे फॉलोअर्स बनतात. जसं गोपीचंद राजाची सुद्धा एक कथा भक्ती मार्ग मध्ये सांगितली जाते. त्यांनी विचारले की तुम्ही घरदार का सोडता, कुठे जाता. शास्त्रांमध्ये तर अनेक कथा आहेत. आता तुम्ही बीके
राजांना देखील जाऊन ज्ञान आणि योग शिकवत आहात. तर याचेच यादगार शास्त्रांमध्ये सुद्धा अनेक कथा आहेत. एक अष्टावक्र गीता देखील आहे की ज्यामध्ये दाखवतात की राजाला वैराग्य आले. राजा म्हणाले की मला कोणीतरी परमात्म्याची भेट घालून द्या. सर्वत्र राज्यामध्ये दवंडी पिटवली. तर ही तीच वेळ आहे की तुम्ही जाऊन राजांना ज्ञान देता ना. ज्ञान देऊन त्यांची बाबाशी भेट घालून देतात. जसे तुम्ही बाबांना भेटले आहात तसंच इतरांना देखील भेटविण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही म्हणता आम्ही तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवू. बाबा देखील इथेच आले आहेत. म्हणून आता लिहितात की सर्व तीर्थांमध्ये आबू तीर्थ, सर्व धर्माच्या तीर्थांमध्ये आबू तीर्थ मुख्य आहे. कारण सर्व धर्माच्या आत्म्यांचे पिता बाबा इथेच येऊन सर्व धर्मांची सद्गती करतात. बाबा म्हणतात की मुलांनो, आता निर्विकारी बना. 63 जन्म विकारामध्ये गेला आहात. आता हा जन्म, अंतिम जन्म, तुम्ही पवित्र बना. आता मरायचे तर सर्वांनाच आहे. स्वर्ग स्थापन करण्याकरता आलो आहे. तर आता माझ्या श्रीमतावर चला. गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मात पिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, जगाचा मालक बनण्यासाठी किंवा विश्वाची बादशाही घेण्यासाठी मुख्य म्हणजे काम विकारावर विजय प्राप्त करायचा आहे. संपूर्ण निर्विकारी जरूर बनायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, जसे आपल्याला बाबा मिळाले आहेत तसा सर्वांना बाबांची भेट घालून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. बाबांची खरी ओळख द्यायची आहे. खरी खुरी यात्रा शिकवायची आहे. वरदान आहे, दुःखाची दुनिया समोर असताना देखील बेगमपूरच्या बादशाहीचा अनुभव करणारे अष्टशक्ती स्वरूप भव. दुःखाची दुनिया समोर असताना देखील बेगमपूरच्या बादशाहीचा अनुभव करणारे अष्टशक्ती स्वरूप भव. बाबा विश्लेषण सांगतात, गम आणि बेगम म्हणजेच काय? दुःख आणि चिंता रहित याविषयीचे नॉलेज तुम्हाला आताच आहे. दुःखाची दुनिया समोर असताना देखील नेहमी बेगमपूरच्या बादशाहीचा चिंतारहित राज्याचा सम्राट असल्याचा अनुभव करा. बाबा म्हणतात, चिंतारहित राज्याचा सम्राट असल्याचा अनुभव करणे हीच अष्टशक्ती स्वरूप कर्मेंद्रियजित मुलांची निशाणी आहे. आताच तुम्हाला बाबांद्वारे सर्व शक्तींची प्राप्ती होते. परंतु जर कोणता ना कोणता संगदोष किंवा कोणत्या कर्मेंद्रियांच्या अधीन होऊन आपली शक्ती हरवून बसता, तेव्हा बेगमपूरचा जो नशा किंवा जो आनंद प्राप्त आहे तो आपणच नाहीसा होतो. बेगमपूरचे बादशाह देखील गरीब बनतात. आजचा सुविचार आहे, दृढतेची शक्ती सदैव सोबत असेल तर सफलता गळ्यातील हार आहे. आजचा अव्यक्त इशारा आहे, या अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून
जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा. आपल्या संकल्पांची वादळे किंवा कोणत्याही संबंधाद्वारे, प्रकृती किंवा समस्यांद्वारे संकटे किंवा विघ्न येतात, तर त्यापासून मुक्ती मिळविण्याकरिता योगयुक्त युक्तियुक्त बना. जोपर्यंत योगयुक्त नाही तोपर्यंत विघ्नांनी युक्त आहात, म्हणजेच विघ्नांनी ग्रासलेले आहात. ओम शांती.